नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या राजकारणामधला महत्त्वाचा बदल घडलाय तो गेल्या 2.5 ते 3.5 वर्षांपूर्वी आणि त्या निमित्तानं शिवसेनेची 2 शकलं झाली. पुढे एका वर्षभरामध्येच राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. शिवसेनेची 2 शकलं झाल्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणाला टप्प्याटप्प्यानं सर्वोच्च न्यायालयात अनेकदा नेलं गेलं. आत्ताच्या घडीला आमदार अपात्रता प्रकरण हे सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ या दोन्हीमध्ये हेलकावे खात आहे. एका वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या कडून हे प्रकरण लवकरात लवकर कसं निकाली लागेल याच्यासाठी वेळापत्रक मागितलं जातं, तर महाराष्ट्र विधानमंडळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर सांगतात की अशा प्रकारची कालमर्यादा घातलेलीच नाही आणि म्हणूनच आपण नक्की कालमर्यादा घातलेली आहे की नाही या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत काही मान्यवर आहेत. त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देणार आहे. आपल्या सोबत या चर्चेत आहेत राहुल लोंढे, हे शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने आहेत. आपल्या सोबत उद्धव गटाच्या कडून किशोर तिवारी आहेत आणि आपल्या सोबत विकास लवांडे आहेत, ते राष्ट्रवादीतल्या सुप्रिया गटाचे प्रतिनिधी आहेत. आपल्या सोबत असलेले या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. मला पटकन राहुल लोंढे यांना विचारायचंय. राहुलजी, ज्या पद्धतीनं सातत्यानं विधान भवन आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हीमध्ये हा विषय हेलकावे खातोय, नक्की एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये आपल्याला निकाल ऐकायला मिळणार आहे का? प्रसादजी, आपण जो मुद्दा काढलेला आहे की सर्वोच्च न्यायालय आणि विधान भवनाचा विधिमंडळ या दोघांच्या दरम्यान हा विषय हेलकावे खात पडलेला आहे. परंतु आपलं जे भारतीय संविधान आहे, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलेलं आहे, त्या संविधानानं मग सर्वोच्च न्यायालय असेल आणि विधिमंडळ असेल यांनाही त्यांचे अधिकार दिलेले आहेत. तुम्ही चर्चा करताय, मी चर्चा करतोय, प्रयत्न व्यक्ती चर्चा करतोय, परंतु संविधानानं घटनेनं सर्वोच्च न्यायालयाला काही चौकटीतले अधिकार दिलेले आहेत. तसेच चौकटीतले अधिकार त्यांनी विधिमंडळाला, कायदे मंडळाला सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लेखी राहुल नार्वेकर त्यांना असलेल्या अधिकारांमध्येच वागतायत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यांना दिलेल्या अधिकारांची मर्यादा ओलांडलेली नाही. माझं तेच मत आहे. प्रसादजी, मला पूर्ण करून द्या. आपण पण ज्येष्ठ पत्रकार आहात, त्यामुळे आपल्यालाही माहिती असेल की कोणीही कोणाच्या चौकटीमध्ये प्रवेश करू शकत नाही, कोणी कोणाला निर्देश देऊ शकत नाही. जे घटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे या न्याय व्यवस्थांना, म्हणजे विधिमंडळ असेल, ते सर्वोच्च न्यायालय असेल, न्यायालय असेल, त्यांच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही किंवा न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. हा घटनात्मक मुद्दा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल झालेली आहे, सर्वोच्च न्यायालय सांगतं की विधिमंडळ अध्यक्षांना, विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिलेले आहेत, झापलेला आहे. अशा काही चर्चा काही लोक करतात. खरंच झापलंय का? खरंच सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना टार्गेट काही निर्देश दिलेत का, आदेश दिलेत का, हे विधानसभा अध्यक्षांनाच माहितीये ना. बिलकुल. आणि त्याच संदर्भात राहुल नार्वेकरांनी घेतलेली भूमिका आपल्याला चर्चेत आणायची आहे. सगळ्या मान्यवरांना एक छोटीशी आठवण, आपल्याला तिघांनाही चर्चेत न्याय द्यायचा असल्यानं प्रत्येकानं मर्यादित वेळेत आणि पटकन आपली भूमिका मांडावी. किशोर तिवारी, आपल्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न आहे. ज्या वेळेला हा प्रचार केला गेला की देशाच्या सरन्यायाधीशांनी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची कानउघाडणी केली आणि तुम्ही वेळेत का वागत नाही, निकाल द्यायला तुम्ही वेळापत्रक द्यायला उशीर का करता, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केल्याचं काही जणांनी माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला. त्याला विधानसभा अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला की असं कुठेही सुनावणीच्या कागदपत्रात आलेलंच नाहीये. किशोर तिवारी, मग महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची कानउघडणी झाल्याचा मुद्दा कुठून येतो? कालमर्यादा घालून दिल्याचं कुठे कागदोपत्री नोंदवलेलं आहे का? किशोरजी, आपली वेळ सुरू होतीये, पूर्ण 1 मिनिट. हे बघा काय झालं की जी याचिका होती सुप्रीम कोर्टात की भाई राहुल नार्वेकर यांना तुम्ही अपात्रतेचा मुद्दा मार्गी काढण्यास सांगितला, तर ते लवकर करत नाहीये. त्याच्यामुळे पर्पज जो आहे तो पर्पज डिफीट होत आहे, जो पक्षविरोधी कायदा आहे त्याचा. तर ही 2-3 वेळा आली, 2-3 वेळा राहुल नार्वेकर यांना सांगण्यात आलं की आपण एका विशिष्ट काल मर्यादेत हा निर्णय घ्यावा. कारण मला एक सांगा की हे प्रकरण अमर्यादितपणे प्रलंबित राहू शकत नाही, हे वाक्य आहे आपले सुप्रीम कोर्टाचं.
दुसरं, सुप्रीम कोर्टाने एक वाक्य टाकलं की आम्ही तुम्हाला काल मर्यादा बांधून देऊ काय. मात्र मी एक सांगतो की पीठासीन अधिकारी कुठले लोकसभा आणि विधानसभेचे यांचं कार्यक्षेत्र फार वेगळं आहे आणि जी न्यायपालिका आहे ती त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ज्या हस्तक्षेप केव्हा होऊ शकेल की ज्या वेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल देतील व तो निकाल जर एकनाथराव शिंदे यांच्या विरुद्ध गेला या आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात येऊ. आता मी एक बोलतो तुम्हाला, राहुल नार्वेकर हे सराईत पक्ष बदलू आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शिवसेनेतून मग फॉर्म भरण्याच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्या निष्पक्षपणावर मला ऑब्जेक्शन आहे. एक गोष्ट हा मुद्दा आपण जो उपस्थित केलात हा महाराष्ट्राच्या आत्ताच्या विधानसभा अध्यक्षांबद्दलचा आहे आणि त्यावर उत्तर पटकन घेणार आहोत. आपल्यासोबत विकास लवांडे सुद्धा आहेत. विकास लवांडे आणि त्याच्याच बरोबर थोड्या वेळात राहुल लोंढे, दोघांकडे टप्प्याटप्प्याने जाऊयात. आधी विकास लवांडे, आपल्यासाठीचं पूर्ण 1 मिनिट आहे. राहुल लोंढे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भातली भूमिका मांडली. राहुल नार्वेकरांना पक्षपाती ठरवलंय किशोर तिवारींनी. तुमची हीच भूमिका आहे का? तुमचा महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांवर विश्वास आहे की नाही? माझा विश्वास आहे की नाही यापेक्षा देशाचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने जे काही प्रश्न उपस्थित केले विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजासंदर्भात हे देशातल्या सर्व मीडियाने, प्रसार माध्यमातल्या, मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, गोदी मीडिया असेल, सगळ्यांनी ते दाखवलेलं आहे. आणि ते काही पत्रकारांनी किंवा संपादकांनी काही पेड न्यूज नाहीये ती. त्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य जजेस आहेत यांनी जे काय सुनावणी दरम्यान वक्तव्य केली तिथं जे काय वार्तांकन करणारे लोक आहेत यांनी सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे आणि ते काही झाकरीत नाहीये. त्यामुळं सुप्रीम कोर्ट ऑर्डर मध्ये काय म्हणलंच नाही, त्याच्यात शब्द काय ते आलेच नाही. तोंडी आदेश दिल्यानंतर शाण्याला शब्दाचा मार असतो आणि देशाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा एक म्हणजे दुटप्पी भूमिका घेणारा किंवा वेळ काढूपणा करणारा किंवा पक्षपाती कामकाज करणारा पहिला अध्यक्ष आहे हे इतिहासात महाराष्ट्राच्या नोंदलं जाणार आहे. आज महाराष्ट्राच्या तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांना विचारा, कुठल्याही नॉन पॉलिटिकल माणसाला विचारा, प्रशासनातल्या लोकांना विचारा, पत्रकारांना विचारा, प्रत्येक जण हेच सांगेल की वेळ काढूपणा इथे चाललेला आहे, इथे पक्षपातीपणा चाललेला आहे. कसं तरी यांना लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत हे लांबवायचं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ते जरी सुप्रीम कोर्टाच्या एका मर्यादेत असले तर विधानसभा अध्यक्षांना सुद्धा मनमानी करता येत नाही असं राज्यघटना सांगते. विधानसभा अध्यक्ष हे काही न्यायाधीश नाहीत हे आपण लक्षात ठेवा. त्यांना आपल्याला तिथे प्रशासकीय कामकाज पद्धतीने कामकाज करावं लागतं. त्या प्रशासकीय कामकाजातला एक तो भाग आहे तो अध्यक्षांनी बजवायला पाहिजे खरं तर. परंतु जो काही वेळ काढूपणा चाललेला आहे हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि हे पक्षपातीपणाचं लक्षण आहे. या दोघांनीही सातत्यानं वेळकाढूपणाचे आरोप केलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाच्याकडून सुद्धा ही भूमिका व्यक्त होते आहे. राहुल लोंढे, तुम्हाला बचाव करायचा आहे का विधानसभा अध्यक्षांच्या वागण्याचा? तुम्ही वारंवार एक गोष्ट अधोरेखित करू पाहताय की न्यायालयाला आपली कायदे मर्यादा आहे आणि विधिमंडळाला आपली कायदे मर्यादा आहे. विधिमंडळ आणि न्यायपालिका या दोघांनी एकमेकांच्या मर्यादेत हस्तक्षेप करू नये असा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा संकेत आहे. राहुल लोंढे, मर्यादा कायद्याच्या संदर्भातल्या आहेत याचा अर्थ त्या मनमानीच्याही आहेत का आणि तसं वर्तन होतंय का? बघा, आता दोन्ही प्रवास त्यांचा मी ऐकलेला आहे. आता काय त्यांचे ते दुःख समजू शकतो पूर्ण महाराष्ट्र की त्यांना किती वेदना गेल्या 1-1.5 वर्षापासून सत्ता गेल्यापासून व्हायला लागल्या. त्यामुळे त्यांच्या विचारातून, त्यांच्या शब्दातून असे विखारी फुटकार बाहेर पडणारच आहेत. अध्यक्षांबद्दल असेल किंवा ते विधानसभा असेल, विधिमंडळ असेल, कायदे मंडळ असेल. तिवारी साहेब ज्येष्ठ नेते किंवा लावंडे साहेबांचं मी वक्तव्य आहे की त्यांनी कुठला सर्वे सांगितला की वेळ काढूपणा आहे, सर्व अध्यक्षांच्या विरोधात महाराष्ट्र वातावरण पेटलंय. असं वातावरण पेटलं असं तर सर्वोच्च न्यायालय कधी दखल घेतली असेल ना. आता 11 मे 2023 हा निर्णय लागला, बरोबर. 11 मे 2023 महाराष्ट्रामध्ये जनतेने जल्लोष केला. काय जल्लोष केला? एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार हे टिकलं, एकनाथ शिंदे साहेबांचा सरकारचा विजय झाला, त्यांच्या विचारांचा विजय झाला, महाराष्ट्रात जल्लोष झाला. हा जल्लोष त्यांनी पाहिला नाही. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला मी वारंवार सांगतो की संविधानानं ज्या अधिकार दिलेले आहेत, बघा, अध्यक्ष फक्त तो काही मित्रमंडळाचा अध्यक्ष नाहीये,
की कुठल्या गल्लीतला मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे आणि त्यांनी काही केलं तर लगेच ते मित्रमंडळ भांडण्यासाठी बाहेर पडलं. विधानसभा आहे, ही महाराष्ट्राचं विधिमंडळ आहे. त्या विधिमंडळाला या घटनेने दिलेले अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचा वापर करून जो ज्या खुर्चीवर बसतो तो न्यायाधीशच असतो. आपण सभागृह कव्हर केलंय, तिवारी साहेब असतील, लवांडे साहेब असतील, आपण सभागृह पाहिलेलं आहे. ज्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती असतो तो राहुल नार्वेकर, किशोर तिवारी, विकास लवांडे नसतो किंवा राहुल लोंढे पण नसतो, तर तो त्या खुर्चीवर बसलेला एक न्यायाधीश असतो. जसं सुप्रीम कोर्टामध्ये आदरणीय याच्यावरचा सुप्रीम कोर्टाचा, सर्वोच्च न्यायालयाचा एक संदर्भ आलेला आहे. तो असा आहे की विधिमंडळ ही लवाद आहेत म्हणून ती सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन आहेत. हा तर्क ज्या वेळेला चंद्रचूड देतात तेव्हा तो कायद्याच्या कसोटीवर खरा उतरतो का, याही संदर्भातली चर्चा विविध ठिकाणी होतीये. किशोर तिवारींना प्रतिवाद करायचा राहुल लोंढेंच्या मुद्द्यांचा, त्यांची वेळ आपण सुरू करतोय. 1.5 मिनिट आहे. किशोरजी, आपण बोला. मी राहुल लोंढे यांच्या या गोष्टीची सहमत आहे की ते न्यायाधीश आहे, लवादाचे प्रमुख आहेत. मात्र लवादाचा प्रमुख जर पक्षपाती झाला, त्याने आपल्या पक्षाची भूमिका तिथे राबविण्याचा प्रयत्न केला, त्याने भारतीय घटनेच्या विरुद्ध काम केलं, तर सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र सुप्रीम कोर्ट, एक मिनिट मला बोलू द्याल ना, हा काय प्रकार आहे? तुम्ही अशा पोरांना बोलवून घेता, त्याच्यामुळे सिरियस टॉक होत नाही. तर राहुलला तुम्ही पण पोरांसारखं बोलता, कधीतरी तुम्ही पण लहान मुलासारखं बोलता, पण आम्हाला बोलावं लागतं मध्ये मध्ये. विकास प्रसाद काते, तुमची डिबेट फार सिरियस असते. ज्या लोकांना घटनेचं ज्ञान नाही त्यांना बोलावलं. राहुल लोंढे राहुल नार्वेकरांचं पक्ष ठेवत आहे, मी त्यांना मानतो ना, पण राहुल नार्वेकर हे सराईत पक्षपाती आहेत आणि हे भाजपच्या पेरोलवर काम करत आहे. भाजपचे अधिकारी, भाजपचे जे अधिकारी म्हणजे मोदी शहा हे आदेश देतील त्याच वेळी ते निर्णय घेणार आहेत. आता राहुल नार्वेकर यांच्याकडून भारतीय घटनेच्या मूल्यांची जतन होईल असं मला वाटत नाही. राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सूचनेचा अपमान केला. राहुल नार्वेकर हे भारतीय घटनेची व प्रजातंत्राची मूल्ये पायाखाली तुडवीत असल्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यावर चंद्रचूड साहेबांनी कारवाई करावी ही माझी एक मागणी आहे. माझा किशोर तिवारी आपल्याला प्रश्न आहे. माझा किशोर तिवारी आपल्याला असा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती म्हणजे देशाचे सरन्यायाधीश हे विधानसभेच्या अध्यक्षावर कारवाई करू शकतात? तुम्ही मागणी करताय, ठीक आहे, लोकशाहीमध्ये आपल्याला काहीही मागता येतं, पण अशा प्रकारे तुम्ही ज्या गांभीर्यानं चर्चेत आला आहात, ही मागणी गांभीर्य आहे, पूर्ण आहे का? एक मिनिट, असं पूर्वी झालेलं आहे. सभापतीने पक्षपाती काम केल्यामुळे अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने इंटरफिअर केलं आहे. आता चंद्रचूड साहेब हे महाराष्ट्राचं जे सरकार आहे किंवा सभापती महोदय, आपले विधानसभा अध्यक्ष महोदय आहे, यांच्या वादात पडायला तयार नाहीत. ते म्हणतात की सगळं आपल्या आपल्या कक्षेत त्यांनी काम करावं. राहुल नार्वेकर जर असंच करत असतील तर मला वाटते महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला ते काळीमा फासतील. बर, यातला एक तपशील देतो आणि तो देश पातळीवरचा आहे. राज्य पातळीवर सुद्धा अशा प्रकारचे अनेक छोटे छोटे प्रसंग आलेले आहेत. आणि ज्या वेळेला बुद्धदेव भट्टाचार्य हे लोकसभेमध्ये होते, लोकसभेच्या पीठासीन अधिकारीपदी होते, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धुडकावून लावले गेलेले होते. अशा प्रकारचे अनेक संघर्ष जेव्हा जेव्हा न्यायपालिका आणि विधिपालिका यांच्यामध्ये येतात तेव्हा तेव्हा विधिपालिका अनेकदा हे अशा प्रकारचे निर्देश पाळत नाही हे दिसलेलं आहे. आणि आम्ही आमच्या क्षेत्रात सर्वोच्च आहोत, तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वोच्च आहात असं सांगून ह्या दोघांमधला संघर्ष होतो. मला पटकन राहुल लोंढेंना विचारायचे आणि त्यानंतर विकासजी लवांडे यांच्यापर्यंत आपण जाऊ. राहुलजी, महाराष्ट्रातल्या विद्यमान राजकीय परिस्थितीच्या मुळे जर समजा न्यायपालिका आणि विधिपालिकेचा संघर्ष उभा ठाकला तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची, नार्वेकरांनी का इतर कुणी?
बघा, ह्यामध्ये जबाबदारी घेण्याचा कोणाचा प्रश्न नाहीये. जे होणार आहे ते नियमानुसार, कायद्यानुसार, संविधानानुसारच होणार आहे. ह्याच्यामध्ये पक्षपातीपणा, ह्याच्यामध्ये वेळकाढूपणा आहे असं मी अजिबात म्हणणार नाहीये. आता मला फक्त अर्धा मिनिट पाहिजे प्रसादजी. वडीलधारे आहेत, किशोर तिवारी माझ्यापेक्षा वयाने, माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांनी पोराटोरला कशाला बसत असं विचारलंय. त्यांनी सांगितलं, एक मागणी केली की आमची मागणी आहे की सर्वोच्च न्यायमूर्तींनी की विधानसभा अध्यक्षावर कारवाई करावी, अशी खूप वेळा घडलेलं आहे. माझी एकच विनंती आहे, पोराची विनंती आहे वडीलधाऱ्या माणसाला, की त्यांनी एक तरी उदाहरण या भारतामध्ये असं घडलंय आणि सर्वोच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींनी कुठल्या सभापतींवर, देशातल्या आणि विधानसभा अध्यक्षांवर अशी कुठल्या पक्षपाती केल्याची कारवाई केली असं एकदा त्यांनी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्राला आणि देशाला सांगावं. कारण त्यांनी सांगितलं की प्रसादजी, तुमचा शो अतिशय गांभीर्यपूर्वक चर्चा घडते आणि अशा या गांभीर्यपूर्वक चर्चामध्ये असा आरोप, अशी मागणी जर करत असतील आणि त्यांनी सांगितलं की अशी कारवाई सर्वोच्चांनी केली आहे, कृपया आमच्यासारख्या नवीन होत करू जे पुढे येऊ पाहताच्या तरुणांना त्यांनी सांगावं की अशी कुठली कारवाई या सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या ठीक आहे. सभापती आणि अध्यक्षांविरोधात केलेली आहे. किशोर तिवारी, आपल्याकडे उत्तर आहे? मी बोलतो ना, मी LLM करून आहे आणि माझा LLM मध्ये कॉन्स्टिट्यूशन हाच विषय होता. तर आपले अध्यक्ष महोदय आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहे असं चंद्रचूड यांना वाटलं तर ते कारवाई करू शकतात. त्यांची कारवाई म्हणजे कुठे मी केली जे का ते बोलत सांगा होतो की साहेब. साहेब, कोणावर केली? आता तुम्ही वटलात केली, याच्या ते नाव सांगा आम्हाला. आमच्यासारख्या नवीन मुलाला कळेल तरी. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या सभापतीने अध्यक्षावर कारवाई केली दुसऱ्या राज्यातल्या? आमच्यासारख्या मुलांना कळेल ना. आम्ही पोराटोर आहोत, आम्हाला सांगा तुम्ही. आता गांभीर्यपूर्वक चर्चा चालू आता ही. जी, आता मी राहुलजी, तुम्हाला आपण त्यांना बोलतो वेळ की- दिलाय. आपण 1 मिनिट पूर्ण त्यांचं ऐकून घेणार आहोत. किशोरजी, बोला आपण. हो हो. नाही, मी एक बोलतो की भारतामध्ये जी लोकशाही जिवंत आहे त्याला सुप्रीम कोर्ट फार मोठं जबाबदार आहे. आणि मी एक बोलतो की सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा पीठासीन अधिकाऱ्याचे निर्णय बदललेले आहेत आणि फ्लोर टेस्ट कॉल केलेली आहे. मी सांगतो ना तुम्हाला. आणि जर वेळ काढूपणा संपवून कालबाह्य रीतीने आपले राहुल नार्वेकर जी जर निर्णय घेतील आणि तो निर्णय जर उरफाटा असेल किंवा अमित शहा किंवा मोदींनी सांगितलेला असेल तर मला असं वाटते की सुप्रीम कोर्ट आपली भूमिका स्पष्ट बजावेल. परंतु एक मी म्हणतो की राहुल नार्वेकर यांनी जी. विधानसभा अध्यक्षाची जी गरिमा होती ती पायदळी तुडवली आहे. राहुल नार्वेकर ठीक आहे. हे आपला- या पदासाठी लायक नाही. बर, आपण आता आणखीन एक टप्पा पुढे गेलात आणि नवे आरोप राहुल नार्वेकरांवर लावलेत. विकास लवांडे, चर्चेत थोड्या वेळापूर्वी राहुल लोंढे विरुद्ध किशोर तिवारी असा सामना चालू होता, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आला नाही. मला आपल्याला असं विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं शिंदे गट विरुद्ध उद्धव गट यांच्यातला संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये टप्प्याटप्प्यानं पुढे सरकतो आहे, ते पाहता तुमच्याकडे सुद्धा राष्ट्रवादीतल्या फुटीच्या प्रकरणात न्यायालयात जावं आणि न्याय मिळवावा आणि त्यासाठी धीर बाळगावा अशी तयारी आहे का? मुळामध्ये त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांना वेळेत निर्णय देण्यासंदर्भात याचिका दाखल केलेली आहे आणि शिवसेनेची याचिका आणि आमची याचिका ही कोर्टाने एकत्रित सुनावणीला घेतलेली आहे. परवाचा जो जे काय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले वगैरे त्याच्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिलेले आहेत. खरं तर आता जे तिवारी साहेब म्हणाले की या पदाची गरिमा त्यांनी घालवलेली आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. कारण आतापर्यंत असा अध्यक्ष कुणीही बघितला, तर मी 32 वर्ष राजकारणात आहे, परंतु अशा पद्धतीचं कुठलाच अध्यक्ष वर्तन केलेलं नाही. नार्वेकर तिथं भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून काम करतायत, ते पक्षपातीपणा भूमिका करतायत, म्हणून ते सभापती अध्यक्ष असताना सुद्धा दिल्लीला निर्णय विचारायला जातात. कशासाठी दिल्ली वाऱ्या करतायत हे 3 वेळा? हा साधा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा पडलेला असतो. नार्वेकर साहेबांनी आपल्या त्या पदाची गरिमा राखली पाहिजे, नाहीतर विधानसभा अध्यक्षांचं पद हे असं उगीच कुठल्याही एखाद्या सभापती अध्यक्ष सारखं लोकल वाटेल आणि त्या संसदेच्या आणि विधानसभेच्या अध्यक्षांना जे महत्व आहे लोकशाहीची गरिमा टिकवण्याचं काम आहे. पक्षपाती भूमिका त्यांनी घेऊन त्या पदाची गरिमा घालू नये आणि तो अनुभव आता राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल त्यांना येतोय. वेळेत निर्णय दिले जात नाहीयेत, वेळ काढूपणा घेतलेला जात नाहीये. जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शहा सांगत नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी त्या पदावर राहू नये.
ठीक आहे, दुसरं कोणाला यावर तरी त्या ठिकाणी नेमलं जावं. यावर आपण पटकन राहुल लोंढे यांना संधी देतोय. राहुल लोंढे, आधी पक्षपाताचा आरोप आणि आता पदत्यागाची मागणी, ज्या ज्या टप्प्यानं ही चर्चा गांभीर्यपूर्वकरित्या पुढे सरकतेय, राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये टीकेची धार अधिकाधिक तीव्र होताना दिसतेय. तुमच्या लेखी राहुल नार्वेकर यांनी पदत्याग करण्याची गरज आहे का? माझं मत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता ज्यांना कावेळी झाली त्यांना सगळं जग पिवळंच दिसणार आहे. त्यामुळे तिवारी साहेब काय किंवा लवांडे साहेब यांना ते अध्यक्षांची भूमिका ही पक्षपातीपणाच दिसणार आहे. पण ते संविधानिक पद आहे, ते निर्णय घेणार आहे आणि त्यांनी निर्णय जर कदाचित त्यांच्या विरोधात गेला, आम्ही म्हणत नाही की आमच्या बाजूनीच लागेल, पण मेरिटवर आम्ही आजही ठाम आहोत. कारण शिवसेना पक्ष आज आमच्याकडे आहे, 73% मतं आमदारांची आमच्याकडे आहे, संसदीय दल जे लोकसभेतलं आहे ते आमच्याकडे आहे, विधिमंडळ महाराष्ट्राचं आहे ते आमच्याकडे आहे, सर्वात जास्त शिवसैनिक, जिल्हा प्रमुख, कार्यकर्ते, नगरसेवक, झेडपी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य कोणाकडे तर एकनाथ शिंदे साहेबांकडे, आणि सर्वात म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही मेरिटवर पुढे जाऊ. पण ज्यांना हरण्याची भीती वाटतेय, ज्यांना पराभव समोर दिसतोय, त्यांच्या तोंडी असेच उद्गार येणार ते आपलं म्हणजे आपण पराभव आपला होतोय त्यामुळे कुठले तरी आरोप करायचे, गलिच्छ आरोप करायचे, एका व्यक्तीला बदनाम करायचं, ही त्यांची भूमिका, हा त्यांचा अजेंडा आहे. ठीक आहे, आपल्याला पटकन एका मिनिटामध्ये यावर 30 सेकंदातल्या प्रतिक्रिया किशोर तिवारी आणि आपल्या सोबत असलेल्या विकास लवांडे यांच्या घ्यायच्या आहेत. किशोर तिवारी, आधी पटकन आपली प्रतिक्रिया, 30 सेकंद उरली आहेत आपल्यासाठी. हा, आणि मी बोलतोय अतुल लोंढेला माझ्या शुभेच्छा. मात्र तांत्रिकपणे राहुल लोंढे, आता अतुल आमच्याकडे आहे, राहुलला वाईट वाटलं, त्याचं मला वाईट वाटते की राहुल तुम्हाला मनाने वाईट वाटलं तर मी माफी मागतो. मात्र मला असं म्हणायचं होतं की ठीक आहे, मला वेळ मर्यादेची आठवण करून द्यायची. किशोरजी प्लीज 30 सेकंदात प्रतिक्रिया. नाही, मी बोलतो की राहुल नार्वेकर हे भारतीय घटनेला जपून सुप्रीम कोर्टाशी वाद उपस्थित करणार नाही, हीच अपेक्षा मी ठेवतो. बिलकुल अशी अपेक्षा आपण बाळगता आहात. मला या निमित्तानं विकास लवांडे यांनाही 30 सेकंद द्यायचे आहेत. विकासजी, आपली प्रतिक्रिया हीच आहे का की यापेक्षा अधिक काही वेगळं आहे? नाही, मुळामध्ये राहुल नार्वेकर आता ते जे म्हणाले ना की लोंढे त्यांना कुठला आरोप वगैरे, आम्ही आरोप करत नाही. आम्ही मागणी करतोय की 1 वर्ष झाले एकनाथ शिंदेच्या संदर्भातला किंवा शिवसेने संदर्भातला निर्णय पेंडिंग, 1 वर्ष लागतं निर्णय घ्यायला. राष्ट्रवादीचा निर्णय आता 3-4 महिने होत आले. मला सांगा, जो निर्णय द्यायचा तो द्या ना तुम्ही, त्यांच्या बाजूने निर्णय द्या, आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. परंतु निर्णय पेंडिंग का ठेवता? हा साधा गोष्ट. आणि जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, ताबडतोब पदावरून खाली व्हा आणि एखादा सक्षम त्या ठिकाणी माणूस नेमला जावा अध्यक्ष म्हणून. ते निर्णय घ्यायचा तो घ्या, कुठला निर्णय घ्यायचा तो घ्या. बिलकुल, आपण दोघंही ही अपेक्षा व्यक्त करता आहात. तुमच्या सोबत किशोर तिवारींनी पण अपेक्षा व्यक्त केली की निकाल लवकर द्यावा. राहुल लोंढे यांनी त्यानिमित्तानं निकाल लवकर देता येऊ शकतो की नाही या संदर्भात मतप्रदर्शन केलं. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुर्तास या चर्चेत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.